बोगस खत विक्री करणाऱ्यांना कृषी विभागाचा पुन्हा दणका. महिनाभरात तिसरा गुन्हा दाखल. कोपरगाव तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोगस खत विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर कृषी विभागाने कडक भूमिका घेत शेतकऱ्यांची बोगस खत विक्री करून फसवणूक करणाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. महिनाभराच्या कालावधीत तब्बल 3 ठिकाणी कारवाई करत संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांसह संबंधित कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आणि गुणनियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे व कृषी विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. आतापर्यंत एकूण 3 कारवायातील बोगस खत असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुणनियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी कंपन्यांची नावे जाहीर केली आहेत. कोपरगाव तालुक्यातील देरडे कोराळे येथे बोगस खताचा साठा असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने तातडीने धाड टाकत संशयित खताचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. सदर अहवालात सदर खत बनावट असल्याचे समजले. त्यानंतर गुणनियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिली असून देरडे कोराळे येथील आरोपी कृषी सेवा केंद्र चालक मयूर बाळू शेलेदार आणि इतर 3 कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या सलग कारवायांमुळे बोगस खत विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून शेतकऱ्यांनी मात्र कृषी विभागाच्या कारवाईचे स्वागत केले आहे. प्रशासनाकडून अशा प्रकारांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत कृषी विभागाकडून देण्यात आले आहे. यावेळी कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की शेतकरी बांधवांनो, आपले कृषी निविष्ठा खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. कुठे काही शंका आढळल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे. या संदर्भात अधिक माहिती दिली आहे गुणनियंत्रण निरीक्षक गणेश बिरदवडे आणि कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी. कृषी विभागामार्फत सातत्याने कारवाया सुरू आहे. जे बोगस खत आहे ते धरले जात आहे. अनेक जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. आतापर्यंत किती कारवाया झाल्या, काय एकंदरीत कारवाईचं स्वरूप आहे, काय सांगा? आपल्याला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कोपरगाव तालुक्यात आपण वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी केली. त्याच्यात काही नमुने काढण्यात आले. ते नमुने प्रयोगशाळेला पाठवण्यात आले. त्याचा जो रिपोर्ट आला त्यानुसार आपल्याला असं जाणवलं की कोपरगाव तालुक्यात ज्या मिक्स फर्टिलायझरच्या ग्रेड आहेत, 20-20-0 असेल, 18-18-10 असेल किंवा 10-20-20 असेल, यांच्यामध्ये बोगस प्रमाणात काहीतरी मिक्स करून विक्री करण्याचं काम चालू होतं. त्यानुसार आपण कोपरगाव तालुक्यात आतापर्यंत 3 FIR केल्यात. त्या 3 FIR मिळून टोटल 11 आरोपी आहेत आणि 3 FIRचं जर क्युम्युलेटिव्ह जर आपण बघितलं तर एक 55 मेट्रिक टनापर्यंत मटेरियल आपण सध्या कोपरगाव तालुक्याचे जे हे असतील पोलीस असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करून ते विक्रीबंद आदेश देऊन सीज करून ठेवण्यात आलेलं आहे. त्या पूर्ण मटेरियलची व्हॅल्यू होती 14.76 लाख, म्हणजे जवळजवळ 15 लाख रुपये. आणि यात जे आरोपी होते, यात जी पहिली FIR आपली झाली होती त्या पहिल्या FIR मध्ये जे कंपनी होती VK फर्टिलायझर म्हणून, त्यांचे कंपनीचे प्रतिनिधी ऋषी आबाळे यांच्यावर करण्यात आली होती. दुसरा जो व्यक्ती होता त्या पहिल्या FIR मध्ये तुषार बाबासाहेब गरड म्हणून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांचा पत्ता राऊरी या ठिकाणी आहे. त्यांच्यावर FIR करण्यात आली होती. जी 2 नंबरची FIR झाली ती FIR अशी होती का, आम्ही सेकंड FIR करत होतो पोलीस स्टेशनला. त्यावेळेस आम्हाला गुप्त माहिती मिळाली. गुप्त माहितीनुसार आम्ही एका ठिकाणी गेलो तपासणी करण्यासाठी. परंतु तोपर्यंत त्या ठिकाणचं जे मटेरियल होतं ते मटेरियल कुठेतरी सरकवलंय. आपल्याला असं आणखी एक माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही थोडंसं जो वैजापूर रोड होता, कोपरगाव वैजापूर हायवे होता, त्या वैजापूर हायवेवर आम्ही थांबलो होतो. आमचे जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील त्यांना घेऊन, त्याचबरोबर वरिष्ठ कार्यालयाशी वेळोवेळी संपर्क करत होतो. त्यानुसार आपल्याला एक ट्रक त्या दिवशी तिथून जाताना दिसला. त्या ट्रकमध्ये आपल्याला जवळजवळ 23.85 मेट्रिक टनाचं बोगस खत आढळलं. या FIR मध्ये आपण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याच्यामध्ये त्या गाडीचा जो चालक होता भुजंग नामदेव केदार यांच्यावर एक FIR करण्यात आली. त्याचबरोबर इंडिया फर्टिकेम मांजरी पुणे यांचा जो ॲड्रेस आहे, या नावाने जे खत सध्या पणन केलं जातं त्या कंपनीवर एक FIR करण्यात आली. त्याचबरोबर पारसेवर ॲग्रो म्हणून आहे, त्यांनी फक्त शॉर्टमध्ये एवढाच ॲड्रेस टाकला, पारसेवर ॲग्रो, पुढं कुठलाही पत्ता दिलेला नाहीये. त्याचबरोबर आणखी एक कंपनी तशीच शुभम फर्टिलायझर, त्यांचा पण अपूर्ण ॲड्रेस आहे दिलेल्या मटेरियलवर, यांच्यावर पण एक FIR करण्यात आली. त्याचबरोबर आणखी एक कंपनी होती महालक्ष्मी फर्टिलायझर LLP कासेगाव पंढरपूर. या सदर कंपनीवर ऑलरेडी FIR झाली. पंढरपूर जे पोलीस ठाणे आहे त्या ठिकाणी FIR झालेली होती. त्या कंपनीचं पण मटेरियल आपल्याला इथं सापडलंय. ही 2 नंबरची FIR होती. तिसरी FIR काल झाली 23 तारखेला, 23 फेब्रुवारी 2026 ला. त्या FIR मध्ये आपण पुन्हा आपल्याला 4 आरोपी आपण केलेले आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा 31 महालक्ष्मी फर्टिलायझर कासेगाव यांचं मटेरियल आपल्याला आढळलं. त्यानंतर सम्राट ॲग्रोटेक हवेली पुणे असा पत्ता ज्यांनी टाकलाय ॲज अ पणन म्हणून ती कंपनी काम करते. या कंपनीचा पण जो मॅन्युफॅक्चर आहे तो महालक्ष्मी फर्टिलायझर आहे, त्यांच्यावर पण आपण FIR केली. श्री ओमसाहेब फर्टिलायझर असेल. हे आपल्याला देरडे कोराळे या ठिकाणी आपण दुसरी तपासणी करत होतो.
त्यासोबत आपल्याला एक शेतकरी स्वतः येऊन सांगितलं त्यांनी का असं एक कटिंगचं दुकान आहे, त्या कटिंगच्या दुकानासमोर खत लपून ठेवलेलं आहे. त्या शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीचा आधार घेऊन आपण ज्यावेळेस तिथे तपासणी करायला गेलो तर आपल्याला एक्झॅक्टली कटिंगच्या दुकानाच्या समोर गोडाऊनमध्ये हे मटेरियल अवैधपणे साठवून ठेवलेलं आढळलं, ज्या की कंपन्या अतिशय बोगस आहे, ज्यांचं मटेरियल प्रयोगशाळेतून पण आपल्याला अहवाल प्राप्त झालाय, त्याच्यामध्ये कुठलंही त्यांनी क्लेम केलेल्या याच्यानुसार कंटेंट आढळून आलेलं नाही. असं मिळून 3 FIR मध्ये आपल्याला 56.25 मेट्रिक टन खत आढळले आणि त्याची टोटल मार्केट व्हॅल्यू ही 15.25 लाख रुपये आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना ज्या निविष्ठा पुरवठा केला जातो तो गुणवत्तापूर्ण निविष्ठा पुरवठा करण्याबाबत कृषी विभाग नेहमीच कटिबद्ध आहे आणि त्याच्यासाठी कृषी विभागामार्फत काम केलं जातं. त्याचाच परिपाक म्हणून ज्या मागील 15 दिवसात कोपरगावमध्ये 3 FIR आपल्या कृषी विभागामार्फत करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये मी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना असे आवाहन करू इच्छितो की शेतकऱ्यांनी ज्या काही निविष्ठा ते खरेदी करतात, खते असेल, बियाणे असेल किंवा कीटकनाशके असेल, त्याचे कृषी सेवा केंद्र चालकाकडून पक्के बिल घेण्यात यावे. तसेच जर त्यांना काही शंका आढळली किंवा काही त्याच्या दर्जाबाबत काही त्यांच्या मनात शंका उपस्थित झाली तर त्यांनी कृषी विभागास कळवावे आणि जी काही खरेदी करणार आहेत, कृषी निविष्ठा खरेदी करणार आहेत, तर त्या नामांकित कंपन्याच्याच खरेदी करावे, जेणेकरून त्यांचे जे दर्जाबाबत त्यांना साशंकता निर्माण होणार नाही.